आज आपण भारतात युरोपीय सत्तांच्या आगमनाच्या सुरुवातीच्या काळात जाणार आहोत. हो. आपल्याकडे काही ऐतिहासिक स्रोत आहेत जे सांगतात की पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि फ्रेंच हे सगळे भारतात कसे आले. बरोबर. पण आज आपण फक्त ते कसे आले हे नाही, तर व्यापाराचं निमित्त करून त्यांनी हळूहळू आपल्या किनारपट्टीवर कब्जा कसा मिळवला, त्यांची नेमकी रणनीती काय होती हे जरा खोलात जाऊन समजून घेणार आहोत. नक्कीच. चला, याची सुरुवात एका विचाराने करूया. कल्पना करा की आज भारताला हिंदी महासागरात स्वतःची जहाजे पाठवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या तरी देशाकडून परवाना घ्यावा लागतोय. अविश्वसनीय वाटतंय ऐकायला. हो ना? पण एकेकाळी हेच वास्तव होतं. आणि हीच ती ताकद आहे ज्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. अगदी. या कथेची सुरुवात होते इसवी सन 1498 मध्ये, जेव्हा पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारताच्या कालिकत म्हणजे आजच्या कोझिकोडेच्या किनाऱ्यावर पोचला. आणि तिथूनच सगळं बदललं. एका नव्या युगाची ती नांदी होती असं म्हटलं जातं. हो. आणि वास्को द गमाचं आगमन ही फक्त सुरुवात होती. पोर्तुगीजांच्या डोक्यात फक्त मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार नव्हता. अच्छा. त्यासोबत एक मोठं मिशन होतं. समुद्रावर संपूर्ण वर्चस्व मिळवणं. त्यांनी भारतात पाय ठेवताच सर्वात आधी अरबांच्या आरमाराला आव्हान दिलं. आणि त्यांना हरवलं सुद्धा. हो. हरवून समुद्रावर आपली ताकद दाखवून दिली. इथेच त्यांनी एक हुशारी दाखवली. त्यांना माहीत होतं की जमिनीवर ते अजून तितकेसे प्रबळ नाहीत. बरोबर. म्हणून त्यांनी दक्षिण भारतातील राज्यांमधल्या आपापसातील भांडणांचा खुबीने फायदा उचलायला सुरुवात केली. पण मला एक प्रश्न पडतो, फक्त किल्ले बांधून एवढ्या मोठ्या किनारपट्टीवर नियंत्रण ठेवणं शक्य होतं का? त्यांची खरी ताकद जमिनीत होती की समुद्रात? तुम्ही जो मुद्दा मांडला तोच तर कळीचा आहे. त्यांची खरी ताकद समुद्रातच होती. अच्छा. पण ती जमिनीवरच्या किल्ल्यांशिवाय अपूर्ण होती. त्यांची रणनीती अशी होती की किनाऱ्यावर मोक्याच्या ठिकाणी वसाहती उभारायच्या. आणि त्यांच्या संरक्षणासाठी भक्कम किल्ले बांधायचे. या किल्ल्यानं रसद आणि लष्करी मदत समुद्रातून त्यांच्या शक्तिशाली आरमाराद्वारे पुरवली जायची. म्हणजे जमिनीवरून कोणी हल्ला केला तरी समुद्रातून त्यांना मदत पोचायची. अगदी. हा एक अभेद्य सापळा होता. आणि ह्याच सागरी ताकदीच्या जोरावर त्यांनी एक अशी गोष्ट केली जी आज कल्पनाही करता येणार नाही. कार्ताज? हो, कार्ताज नावाची एक प्रणाली. हे नेमकं काय होतं? कार्ताज म्हणजे समुद्रावरची दादागिरीच. हे किती अविश्वसनीय आहे बघा. म्हणजे पोर्तुगीजांनी अक्षरशः हिंदी महासागरालाच आपली खासगी मालमत्ता बनवून टाकलं होतं. विचार करा, मुघलांसारख्या बलाढ्य सत्तेला, मुघलांना सुद्धा, हो, आदिलशाहीला, कुतुबशाहीला आपल्याच देशाच्या समुद्रात जहाज पाठवण्यासाठी युरोपातून आलेल्या या लोकांकडून कार्ताज नावाचा परवाना म्हणजे एक लायसन्स घ्यावं लागत होतं. बापरे. त्या परवान्यात काय असायचं? त्यात जहाजाचं नाव, तांडेल, ते कुठून कुठे जाणार आणि संरक्षणासाठी कोणती शस्त्र आहेत याचा सगळा तपशील असायचा. म्हणजे अक्षरशः समुद्रावरचा टोल नाका होता हा. आणि जर कोणी हा टोल भरला नाही तर त्यांचं जहाज एकतर जप्त केलं जायचं किंवा कोणतीही दयामाया न दाखवता थेट समुद्रात बुडवलं जायचं. अरे देवा. ही फक्त व्यापाराची गोष्ट नव्हती, तर समुद्रावर आपलं सार्वभौमत्वच त्यांनी घोषित केलं होतं. आणि ह्याच दहशतीच्या जोरावर इसवी सन 1608 पर्यंत त्यांनी पश्चिम किनाऱ्यावर दीव, दमण, गोवा ते कोल्लमपर्यंत आणि पूर्व किनाऱ्यावर नागपट्टनम, मैलापूर आणि हुगळीपर्यंत वसाहती उभारल्या. या सगळ्या साम्राज्याची राजधानी होती गोवा. या साम्राज्याचा कारभार कसा चालायचा? एस्तादो दे इंडिया नावाची काहीतरी प्रशासकीय व्यवस्था होती असं स्रोतांमध्ये म्हटलंय. हो, एस्तादो दे इंडिया म्हणजे भारतातील पोर्तुगीज राज्य. याचा प्रमुख असायचा व्हॉइसरॉय म्हणजे राजप्रतिनिधी आणि सेनापती. त्याची नेमणूक किती वर्षांसाठी व्हायची? 3 वर्षांसाठी. त्याला सल्ला देण्यासाठी एक मंडळ असे, ज्यात गोव्याचा मुख्य धर्मगुरू, न्यायाधीश आणि इतर महत्वाचे अधिकारी असायचे. अच्छा. त्यांनी फक्त राज्य नाही केलं, तर दमण, वसई आणि गोव्यात काय आहे ना, तिथे उत्तम प्रतीचं सागवानी लाकूड मिळायचं. हो. त्याचा वापर करून जहाजे बांधायलाही सुरुवात केली. बरोबर. पण त्यांच्या या धोरणांना एक दुसरी गडद बाजूही होती. ती म्हणजे त्यांची धार्मिक असहिष्णुता. बरोबर. अगदी. त्यांनी आपल्या ताब्यातील प्रदेशात ख्रिस्ती धर्माव्यतिरिक्त इतर प्रार्थनास्थळे बांधण्यास किंवा अगदी दुरुस्त करण्यासही बंदी घातली. म्हणजे स्वतःचे सण समारंभ साजरे करायला सुद्धा मनाई होती. हो.
स्थानिक लोकांना त्यांचे धार्मिक सण किंवा लग्न सोहळे त्यांच्या पद्धतीने साजरे करायला मनाई केली. स्थानिक भाषांची गळचेपी केली गेली. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे जे धर्मांतर करतील त्यांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जाऊ लागलं. हे फक्त धार्मिक कट्टरता नव्हती, तर वसाहतवादाचा एक भाग होता. ज्यातून स्थानिक समाजावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं. बरोबर. आणि हे सगळं चाललं होतं प्रचंड नफ्यासाठी. वास्को द गामाने आपल्या पहिल्याच प्रवासात जो मसाल्याचा माल विकला, त्यातून त्याला प्रवासाच्या खर्चाच्या 60 पट किंमत वसूल झाली होती. 60 पट? या नफ्याच्या आकड्यानेच युरोपातल्या इतर देशांना भारतात येण्यासाठी उद्युक्त केलं असणार? नक्कीच. पोर्तुगीजांनी दाखवून दिलं होतं की समुद्रावर ताबा मिळवून भारतात किती प्रचंड नफा कमावता येतो. हे पाहून युरोपातल्या इतर देशांच्या तोंडाला पाणी सुटणार नाही तरच नवल. आणि यात आघाडीवर होते इंग्रज. हो. 31 डिसेंबर 1600 इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. राणी एलिझाबेथने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिलाय. पण त्यांचा प्रवास पोर्तुगीजांसारखा सोपा नव्हता. नाही. सुरुवातीला कंपनीचे काम अगदी सरळ सोपं होतं. पूर्वेकडील देशांतून विशेषतः मसाल्याचे पदार्थ स्वस्तात खरेदी करायचे आणि इंग्लंडमध्ये नेऊन विकायचे. पण ह्यात एक मोठी व्यावहारिक अडचण होती. ती कोणती? काय आहे ना, त्या काळातली जहाजे शिडांवर चालणारी होती. त्यामुळे इंग्लंड ते भारत या प्रवासाला 9 ते 13 महिने लागायचे. खूपच जास्त वेळ आहे हा. हो, म्हणजे माल स्वस्तात मिळाला तरी तो साठवून कुठे ठेवायचा? या गरजेतूनच वखार ही संकल्पना आली. आणि वखार किंवा फॅक्टरी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर धूर उकणारी चिमणी आणि मशीन येतात. तसं काही होतं का तेव्हा? नाही, अजिबात नाही. ही खूप मोठी गल्लत होते. तेव्हाची फॅक्टरी म्हणजे एक मोठं गोदाम, ऑफिस आणि राहण्याची जागा यांचं मिश्रण होतं. अच्छा. जिथे माल साठवला जायचा, हिशोब ठेवले जायचे आणि कंपनीचे अधिकारी म्हणजे फॅक्टर्स राहायचे. म्हणून त्याला फॅक्टरी म्हणत. म्हणजे फॅक्टर्स जिथे राहतात ती फॅक्टरी. अगदी. सुरतच्या वखारीबद्दलची माहिती तर फारच मजेशीर आहे. म्हणजे हिशेबनीस, खजिनदार, कारकून हे ठीक आहे. पण तुतारीवाला? वखारीत तुतारीवाल्याचं काय काम? खरंच, तुतारीवाल्याचं काय काम असेल? बहुधा महत्वाच्या घोषणा करण्यासाठी किंवा पाहुण्यांच्या स्वागतासाठी असेल. पण यावरून लक्षात येतं की ती फक्त एक कामाची जागा नव्हती, तर एक लहानशी वसाहत होती. हो. तिथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची सोय होती, ज्यात पाव, मांस, भात, खिचडी असायची. इतकंच नाही तर त्यांच्या मनोरंजनासाठी कंपनीने सुरत, मुंबई, चेन्नईत बागाही उभारल्या होत्या. पण ही एक व्यापारी कंपनी हळूहळू एक सरकार कधी बनायला लागली? तो बदल कसा घडला? हाच तर या कथेतला सर्वात महत्वाचा टप्पा आहे. इसवी सन 1623 मध्ये कंपनीला एक अधिकार मिळाला. कोणता? आपल्या कर्मचाऱ्यांवर दिवाणी आणि लष्करी कायद्यानुसार खटले चालवण्याचा आणि शिक्षा करण्याचा. आणि मग अजून मोठे अधिकार मिळाले. हो, इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने कंपनीला एक नवी सनद देऊन किल्ले बांधणे, सैन्य बाळगणे आणि इतर सत्तांशी युद्ध किंवा तह करण्याचे अधिकार दिले. एक मिनिट, हे ऐकूनच विचित्र वाटतं. एका व्यापारी कंपनीला सैन्य बाळगण्याचे आणि युद्ध करण्याचे अधिकार दिले जात होते. हो. हे आजच्या काळात कल्पना करा की एखाद्या मोठ्या टेक कंपनीला स्वतःची फौज ठेवायची आणि दुसऱ्या देशांशी करार करायची परवानगी दिलीये. अगदी अविश्वसनीय आहे हे. हीच एका व्यापारी कंपनीची राजकीय सत्तेकडे होणारी स्पष्ट वाटचाल होती. आणि याच काळात त्यांना मुंबई बेट मिळालं. तेही अगदी अनपेक्षितपणे. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचा विवाह पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन ब्रिगांझा हिच्याशी झाला तेव्हा पोर्तुगीजांनी मुंबई बेट त्याला आंधण म्हणून दिलं. आंधण? हो. पण राजाला मुंबईचा कारभार चालवण्याचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी वाटू लागलं. म्हणून त्याने ते बेट ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक 10 पाऊंड इतक्या नजीवा भाड्याने देऊन टाकलं. आणि कंपनीने या संधीचं सोनं केलं असणार. हो. कंपनीने मुंबईत चांदी, तांबे आणि जस्त यांची नाणी पाडण्यासाठी टांगसाळ सुरू केली. व्यापारी आणि कारागिरांना तिथे वसण्यासाठी प्रोत्साहन दिलं. म्हणजे स्वतःची नाणी. हो. आणि मुंबईप्रमाणेच चेन्नईत म्हणजे तेव्हाच्या मद्रासमध्ये त्यांनी फोर्ट सेंट जॉर्ज नावाचा किल्ला बांधला आणि तिथेही स्वतःची टांगसाळ सुरू केली. म्हणजे आता स्वतःचं सैन्य, स्वतःचे किल्ले आणि स्वतःची नाणी. हे एका सार्वभौम सत्तेचे संकेत होते. तर या स्पर्धेत पोर्तुगीज आणि इंग्रज होते, पण ते एकटेच नव्हते.
डच सुद्धा होते नाही का? हो, आणि डचांना कमी लेखून चालणार नाही. इसवी सन 1602 मध्ये अनेक डच कंपन्यांनी एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे VOC स्थापन केली. आणि त्यांनाही असेच अधिकार मिळाले. त्यांना तर इतके व्यापक अधिकार दिले होते की सुरुवातीच्या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्यांच्यापुढे काहीच नव्हती. नोकर ठेवण्यापासून ते किल्ले बांधणे, स्वतःची नाणी पाडणे आणि पौर्वात्य देशांची युद्ध किंवा तह करणे असे सर्व अधिकार त्यांना होते. म्हणजे त्यांची ताकद बरीच मोठी होती. खूप मोठी. 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांनी आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून ते थेट जपानपर्यंत आपल्या वसाहती आणि वखारी उभारल्या होत्या. आणि भारतात? भारतात त्यांनी मछलीपट्टणम, पुलिकट, सुरत, नागपट्टणम अशा अनेक ठिकाणी वखारी स्थापन केल्या. त्यांचा आरमार इतकं प्रबळ होतं की ते एकाच वेळी भारताच्या किनाऱ्यावर 20 जहाजे आणि सुमारे 3-4 हजार सैनिक उतरवू शकत होते. बापरे, म्हणजे त्यांनाही परवाने द्यावे लागायचे? हो, पोर्तुगीजांप्रमाणेच मुघल आणि इतर भारतीय सत्तांना त्यांच्याकडूनही समुद्रात जहाजे पाठवण्यासाठी परवाने घ्यावे लागत. मग डच भारतात इंग्रजांसारखे काय यशस्वी झाले नाहीत? याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचं मुख्य लक्ष होतं इंडोनेशिया आणि तिथली मसाल्याची बेटं. भारताकडे त्यांचं लक्ष होतं, पण तो त्यांच्या जागतिक व्यापाराचा एक भाग होता. आणि इंग्रजांनी मात्र हळूहळू आपलं सगळं लक्ष भारतावरच केंद्रित केलं. आणि ह्याच दरम्यान या खेळात शेवटचा आणि महत्त्वाचा खेळाडू उतरला. फ्रेंच. बरोबर. आता या स्पर्धेत फ्रेंच थोडे उशिरा आले. इसवी सन 1664 मध्ये फ्रान्सचा अर्थमंत्री कोल्बेर याच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. हो, फ्रान्सचा राजा 14वा लुई याने कंपनीला लष्कर आणि आरमार बाळगण्याचे, कर माफीचे आणि पौर्वात्य राजांशी युद्ध वा तह करण्याचे सगळे अधिकार दिले. आणि त्यांनी पहिली वखार कुठे उघडली? त्यांनी मुघल बादशाह औरंगजेबकडून परवानगी मिळवून सुरत येथे पहिली वखार उघडली आणि नंतर पॉंडिचेरी म्हणजे आजचं पुदुच्चेरी येथे आपलं मुख्य ठाणं बनवलं. आणि इथेच कथेला एक निर्णायक वळण मिळतं. अगदी. तोपर्यंत या युरोपीय सत्ता आपापसात आणि स्थानिक सत्तांशी लढत होत्या, पण आता दोन मोठ्या युरोपीय सत्ता, इंग्लंड आणि फ्रान्स, भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या. हो, आणि याचं निमित्त ठरलं दक्षिण भारतातील कर्नाटकच्या नवाबपदी कोण बसणार यावरून सुरू झालेली सत्तास्पर्धा. अच्छा, म्हणजे स्थानिक भांडणात त्यांनी उडी घेतली. हो, स्थानिक राजघराण्यातील या भांडणात इंग्रज आणि फ्रेंच या दोघांनीही उडी घेतली आणि इथूनच त्यांनी राजकारणाचा एक नवीन आणि कुटील प्रकार भारतात आणला, तो म्हणजे प्रॉक्सी वॉर. प्रॉक्सी वॉर म्हणजे छुपे युद्ध. हो, अगदी. म्हणजे थेट इंग्रज विरुद्ध फ्रेंच सैन्य लढण्याऐवजी इंग्रज एका भारतीय नवाबाला पाठिंबा द्यायचे आणि फ्रेंच त्याच्या प्रतिस्पर्धी नवाबाला. सैन्य भारतीय पण पैसा आणि शस्त्र युरोपियन. बरोबर. लढाई भारतीय राजांमध्ये व्हायची, पण खरा फायदा इंग्रज किंवा फ्रेंचांना व्हायचा. यातूनच इसवी सन 1744 ते 1763 या काळात इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 मोठी युद्धे झाली, जी कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. हो, आणि या युद्धांचा शेवट कसा झाला? तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला. यामागे इंग्रजांचं प्रबळ आरमार, त्यांची उत्तम आर्थिक स्थिती आणि रॉबर्ट क्लाईव्ह सारखं धूर्त नेतृत्व, हो, अशी अनेक कारणं होती. पण या विजयाचा सर्वात मोठा परिणाम हा झाला की आता भारतात इंग्रजांना आव्हान देणारा कोणताही प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. म्हणजे स्पर्धा संपली. हो, व्यापारासाठी सुरू झालेली स्पर्धा आता साम्राज्याच्या लढाईत बदलली होती आणि त्यात इंग्रजांचा विजय निश्चित झाला होता. तर आज आपण पाहिलं की सुरुवातीला व्यापारासाठी आलेल्या या युरोपीय सत्तांनी हळूहळू आपली पकड कशी मजबूत केली. सागरी सामर्थ्य, किल्ले बांधणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक राजकारणात हस्तक्षेप. हो, या त्यांच्या प्रमुख रणनीती होत्या. मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारासाठी सुरू झालेली ही स्पर्धा हळूहळू राजकीय आणि लष्करी वर्चस्वाच्या लढाईत बदलली. अगदी. पोर्तुगीजांनी समुद्रावर वर्चस्व गाजवून मार्ग दाखवला, डचांनी त्यांना आव्हान दिलं, पण अखेरीस इंग्रजांनी फ्रेंचांना हरवून भारतात आपलं स्थान निर्विवादपणे सिद्ध केलं. पण या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो. या स्रोतांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षाचा उल्लेख आहे, ज्यांनी या सत्तांना जमिनीवर आव्हान दिलं. बरोबर. आपण पाहिलं की या युरोपीय सत्तांनी आपल्या सागरी सामर्थ्याच्या जोरावर भारताच्या किनाऱ्यावर वर्चस्व गाजवलं आणि कार्ताजसारख्या प्रणालीतून सार्वभौमत्वालाच आव्हान दिलं. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की त्या काळातील भारतातील बलाढ्य भूमिसत्तांनी
जसे की मुघल, आदिलशाही यांनी जर समुद्राकडे फक्त व्यापाराचा मार्ग म्हणून न पाहता ती एक महत्वाची सीमा मानून ती एक महत्वाची सीमा मानून स्वतःचे प्रबळ आणि आधुनिक आरमार उभारण्यात तितकीच गुंतवणूक केली असती तर भारताचा इतिहास आणि कदाचित नकाशाही आज वेगळा दिसला असता का?